हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू प्लॅटिनम अकॅडमी. मागच्या लेक्चरमध्ये आपण काही PYQs डिस्कस केले होते हायड्रोकार्बनवरचे. त्यानंतरचे PYQ आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. चला तर मग वळूया पहिल्या प्रश्नाकडे. काय आहे आपला प्रश्न? हाऊ मेनी चेन आयसोमर्स आर पॉसिबल फॉर ॲन अल्केन हॅविंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H12. आता तुम्हाला आधी लक्षात आलं पाहिजे की तुम्हाला जो फॉर्म्युला आहे अल्केनचा तो कसा लिहायचा आहे. स्ट्रक्चरली किंवा मग कंडेन्स फॉर्म्युला लिहित असेल तर कशा प्रकारे लिहू शकता तुम्ही. तर आयसोमर म्हणजे काय होते? सगळ्यात आधी आपल्याला आयसोमर म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे. व्हॉट इज आयसोमर? आयसोमर्स म्हणजे काय? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला but different structural formula, मग इथे काय विचारलेलं आहे? C5H12 म्हणजेच पेंटेन. काय आपल्याकडे दिलेलं? C5H12 दिलेलं आहे. याचं नाव काय आहे? पेंटेन. याचे किती आयसोमर्स पॉसिबल आहे म्हणते, म्हणजे याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार पण स्ट्रक्चर किती पॉसिबल आहेत. चला तर मग पाहू आपण. फर्स्ट स्ट्रक्चर काढू. CH3 CH2 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 अँड CH3. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ 5 कार्बन झाले. आणि हायड्रोजन बघा 3 + 2 5, 5 + 2 7, 8 9 10 11 12. म्हणजे काय? मॉलिक्युलर फॉर्म्युला आपला बरोबर आहे. याचं नाव काय? स्ट्रेट चेनमध्ये आहे त्याच्यामुळे आपण याला म्हणणार N पेंटेन. आता हे स्ट्रक्चर आणखी कशा प्रकारे पॉसिबल आहे, आणखी कशा प्रकारे आपण लिहू शकतो बघा. फॉर एक्झाम्पल आता इथे आपण स्ट्रेट चेनमध्ये 5ही कार्बन घेतलेले होते. आता इथे काय करणार आपण? 4च कार्बन स्ट्रेट चेनमध्ये घेणार. CH3 CH CH2 अँड CH3 आणि एक जो CH3 आहे तो आपण खाली लिहिणार. याचं नाव काय होईल बघा बरं. आधी आपण जेव्हा IUPAC नेमिंग करतो नंबरिंग करायचं असते 1 2 3 4. सेकंड नंबरच्या कार्बनवर काय आहे? मिथिल ग्रुप आहे त्याच्यामुळे 2 मिथिल. आणि स्ट्रेट चेन जी सिलेक्ट केलेली होती त्याच्यामध्ये कार्बन ॲटम किती आहे? 1 2 3 आणि 4. 4 कार्बन ॲटम म्हणजे काय असतो आपला? मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन. म्हणजेच याला आपण म्हणणार 2 मिथिल ब्युटेन. आणि हे झालं याचं IUPAC नेम. याचं जर तुम्हाला कॉमन नेम विचारलं तर आपण कशा प्रकारे लिहिता येईल? एक ब्रांच याला आलेली आहे म्हणजे आपण याला म्हणू आयसोपेंटेन. याला आयसोपेंटेन सुद्धा आपण म्हणू शकतो. हे झालं सेकंड स्ट्रक्चर. त्यानंतर आणखी अशी कुठली पद्धत आहे का की ज्याच्यामुळे आपण आणखी एक स्ट्रक्चर याचं पॉसिबल आहे का बघा. तर आपण काय करणार? 3 कार्बन एका स्ट्रेट चेनमध्ये घेणार. CH3 CH3 वर CH3 आणि खाली पण CH3. बघा या स्ट्रेट चेनमध्ये स्ट्रेट चेन जर आपण सिलेक्ट केली याला नंबरिंग द्यायचं फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आता सेकंड पोझिशनवर काय आहे? मिथिल आहे. परत सेकंड पोझिशनवर मिथिल आहे म्हणजे काय लिहायचं? 2,2 आणि मिथिल किती आहे? 2 मिथिल ग्रुप आपल्या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट आहे त्याच्यामुळे काय लिहायचं? डायमिथिल. डायमिथिल. आणि स्ट्रेट चेनमध्ये किती कार्बन आहे? 3 कार्बन. 3 कार्बन म्हणजे काय झालं? प्रोपेन. तर 2,2 डायमिथिल प्रोपेन हे याचं काय होईल? IUPAC नेम. आणि जर कॉमन नेम जर विचारलं तर याला 2 आपले अटॅचमेंट आहे त्याच्यामुळे याचं जे नाव येईल ते काय येईल? न्यू पेंटेन. न्यू पेंटेन. आता या 3ही स्ट्रक्चरमध्ये बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो सेम आहे C5H12. पण याचे आपण किती प्रकार लिहू शकलो? हा एका टाईप, हा दुसरा टाईप आणि हा तिसरा टाईप. 3 टाईपने आपण याचं स्ट्रक्चर लिहू शकलो. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम बट स्ट्रक्चर काय आपण डिफरंटली लिहू शकलो. यालाच काय म्हणतो आपण? आयसोमर्स असं म्हणतो. तर याची आणखी काही पॉसिबल आयसोमर्स आहे का तुम्ही शोधू शकता पण याच्यापेक्षा जास्त पॉसिबल नाही. याचे फक्त 3च आयसोमर पॉसिबल आहे. म्हणून आपलं जे करेक्ट आन्सर आहे ते काय राहील? ऑप्शन नंबर D 3 जे आहे ते आपलं काय करेक्ट आन्सर राहील. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. आणि हा क्वेश्चन 2019मध्ये आलेला होता. आता नेक्स्ट क्वेश्चन जो 2019च्या MST CET एक्झाममध्ये आलेला होता बघा. काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज द हायेस्ट बॉइलिंग पॉईंट.
कोणता असा कंपाऊंड आहे म्हणते ज्याचा हायेस्ट बॉइलिंग पॉईंट आहे. तर आपल्याला एन हेक्झेन दिले आहे, निओ हेक्झेन दिला आहे, आयसो हेक्झेन दिला आहे आणि 2,3 डायमिथिल ब्युटेन दिलेला आहे. बरोबर. तर आता सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल, ह्याचे स्ट्रक्चर्स काढावे लागेल. बरोबर. तर एन हेक्झेनचं आपण स्ट्रक्चर काढू. मी डायरेक्ट ऑप्शन लिहिते आणि स्ट्रक्चर काढते. एन हेक्झेन म्हणजे हेक्झा म्हणजे काय, 6 कार्बन ॲटम, CH3 CH2 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 1 2 3 4 5 CH3. हा झाला एन हेक्झेन. त्यानंतर निओ हेक्झेन काढू आपण. निओ हेक्झेन कशा प्रकारे, याला 2 अटॅचमेंट दाखवावं लागेल, CH2 C CH3 CH3 1 2 3 4 5 and 6. हा झाला निओ हेक्झेन. त्यानंतर ऑप्शन सी आहे आयसोहेक्झेन. आयसोहेक्झेनमध्ये काय असणार, एकच अटॅचमेंट असणार. याला जशी दोन्ही साईडनं अटॅचमेंट आहे म्हणजे एका कार्बनला 2 CH3 ग्रुप जुडलेले आहे, तसे या आयसोमध्ये काय असते, एकाच साईडला अटॅचमेंट असते. फॉर एक्झाम्पल CH3 CH CH2 CH2 CH3 आणि इथे एक अटॅचमेंट असेल CH3. 1 2 3 4 5 6. हा काय झाला आयसोहेक्झेन. आणि ऑप्शन डी काय आहे, 2,3 डायमिथिल ब्युटेन दिलेला आहे. आता असं जेव्हा हा स्ट्रक्चर दिलेलं असेल किंवा असं जेव्हा आपल्याला नेमिंग दिलेलं असेल, IUPAC नेमिंग, तेव्हा नेहमी आपण लास्टमध्ये बघायचं काय दिलेलं आहे, ब्युटेन. ब्युटेन मीन्स नंबर ऑफ कार्बन ॲटम 4, म्हणजे कार्बन 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 अँड कार्बन, हे 4 कार्बन आपण काढून घेतले. त्याच्यानंतर याला नंबरिंग देऊन द्या. हा फर्स्ट नंबरचा कार्बन, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. त्यानंतर 2,3 डायमिथिल म्हटलं आहे, म्हणजे सेकंड पोझिशनवर काय असणार आहे, मिथिल असणार आहे. त्यानंतर थर्ड पोझिशनवर सुद्धा काय असणार आहे, मिथिल असणार आहे. हा झाला 2,3 डायमिथिल ब्युटेन. आता बाकी जे कार्बन आहेत त्याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करून द्या. इथे काय येणार CH, इथे पण येणार CH आणि इथे येणार CH3. हा काय झाला 2,3 डायमिथिल ब्युटेन. आता इथे आपल्याला काय विचारलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग हॅज द हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. आता जेव्हा कधी तुम्हाला बॉइलिंग पॉईंट काढायचं असतं तेव्हा तुम्ही एक लक्षात ठेवायचं, बॉइलिंग पॉईंट हा जो असतो हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो आपल्या मॉलिक्युलर मासला. आता हेक्झेनचं जे मॉलिक्युलर मास आहे, हेक्झेनचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो काय येणार, C6H14 येणार. तर सगळ्या हेक्झेनचा फॉर्म्युला 6,6H14 येणार. आणि हे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे हे नथिंग बट द आयसोमर्स ऑफ हेक्झेन आहे. तर पहिलं तुम्हाला लक्षात ठेवायचं, जे बॉइलिंग पॉईंट्स असतात, बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू असतात मॉलिक्युलर मास, मॉलिक्युलर मासला. बरोबर. ज्याचं जास्त मॉलिक्युलर मास असेल त्याचं तेवढा जास्त बॉइलिंग पॉईंट. पण इथे कंपॅरिझनला आपल्याला दुसरं काही दिलेलं नाही आहे, सगळे हेक्झेनच दिलं आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, म्हणजे सगळ्याचं मॉलिक्युलर मास जे आहे ते काय येणार, सेम येणार. बट दुसरं काय सांगू शकतो आपण, बॉइलिंग पॉईंट जो असतो, बॉइलिंग पॉईंट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू असतो ब्रांचिंग. जेवढे जास्त ब्रांच तितका जास्त बॉइलिंग, तितका कमी बॉइलिंग पॉईंट. जेवढ्या जास्त ब्रांचेस तितका कमी बॉइलिंग पॉईंट आणि जेवढ्या कमी ब्रांच तितका जास्त बॉइलिंग पॉईंट. म्हणजे जर स्ट्रेट चेन आपल्याकडे असेल तर स्ट्रेट चेनचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो काय राहील, सगळ्यात जास्त राहील. तर इथे काय येणार, स्ट्रेट चेन कुठे दिसत आहे आपल्याला, फक्त ऑप्शन नंबर ए मध्ये तुम्हाला स्ट्रेट चेन दिसत आहे. त्याच्यामुळे करेक्ट आन्सर जे आहे ते काय राहणार आपलं, ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए जे आहे हे काय राहणार आपलं करेक्ट आन्सर, कारण हे काय स्ट्रेट चेन आहे, याच्यामध्ये कुठलीही ब्रांच नाही. याच्यानंतर जर तुम्हाला विचारलं ऑर्डर वगैरे सांगा तर कशा प्रकारे सांगाल, याच्यानंतर बॉइलिंग पॉईंट कुणाचा राहील जास्त, इथे एकच ब्रांच आहे म्हणून याच्यापेक्षा थोडंसं कमी राहील. त्यानंतर इथे 2 ब्रांच आहे पण एकाच कार्बनला, याचं त्याच्याही पेक्षा कमी राहील. आणि लास्ट जो आहे याचं सर्वात कमी बॉइलिंग पॉईंट राहील. चला तर मग वळूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन थर्ड आपल्या स्क्रीनवर आहे, जो 2021 ते MST CETच्या एक्झाममध्ये आलेला आहे. पहा काय आहे, आयडेंटिफाय ए इन द फॉलोइंग रिएक्शन. आता ए काय दिलेलं आहे, ए मध्ये ॲड केलेलं आहे वॉटर, म्हणजे हायड्रोलिसिस झालेलं आहे वॉटरचं. आणि ॲरोवर दिलेलं आहे तुम्हाला ड्राय इथर. त्याच्यापासून काय बनलेलं आहे, 1 2 3 कार्बन आहे, म्हणजे काय आहे, हा प्रोपेन बनलेला आहे. आणि सोबत
MgI आणि OH म्हणजे हायड्रॉक्सी मॅग्नेशियम आयोडाईड हा आपला कंपाऊंड बनलेला आहे. तर आता तुम्हाला ए हा नेमकं काय आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. आता थोडंसं ट्रिकी क्वेश्चन आहे, पण जे विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना ऑब्व्हियसली कठीण नाहीच आहे. इथे काय करायचं आहे तुम्हाला, काय बनलेला आहे आपला प्रोपेन बनलेला आहे प्रोडक्ट साईडला, राईट. आता प्रोपेन बनलेला आहे तर इथे काय आहे MgOH आणि I म्हणजे हायड्रॉक्सी मॅग्नेशियम आयोडाईड बनलेला आहे. हा जेव्हा याच्यामध्ये ॲड होईल तेव्हा काय झालेलं असेल म्हणजे याची रिॲक्शन कशी होईल ते एकदा लक्षात घ्या. इथे बघा ऑप्शनवरून तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. पहिली गोष्ट हा जो क्वेश्चन आहे हा आहे ग्रिग्नार्ड रिएजंटवरचा. ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजेच असतो RMgX. R म्हणजे कुठलाही आपला अल्किल ग्रुप असेल त्याच्यासोबत Mg आणि त्याच्यासोबत X हा जोडलेला आहे. तर असा RMgX मध्ये जर तुम्ही वॉटर ॲड केलं इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर तर तुम्हाला काय मिळते, अल्केन मिळते आणि सोबत हायड्रॉक्सी मॅग्नेशियम हलाईड मिळते. फॉर एक्झाम्पल मी याची जनरल रिॲक्शन तुम्हाला लिहून दाखवते. RMgX आपल्याकडे आहे प्लस याच्यामध्ये तुम्ही जर H2O ॲड केलं, फॉर एक्झाम्पल मी H2Oला H आणि OH या फॉर्ममध्ये लिहिते. ओके. त्यानंतर ॲरोवर आपल्याला टाकायचं आहे ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन करायची आहे. तर कशा प्रकारे होणार बघा, हा जो आहे RMgX हा पूर्ण कंपाऊंडमध्ये इथून हा कंपाऊंड ब्रेक होईल, इथनं हा कंपाऊंड ब्रेक होईल आणि MgX वेगळं होईल आणि R वेगळा येईल. तर इथे आपल्याकडे उरलेलं काय R आणि या R सोबत एक हायड्रोजन जो आहे तो कंबाईन होईल. हायड्रोजन आणि R म्हणजे R आणि H याला काय म्हणणार आपण, अल्केन म्हणणार. कुठलाही अल्केन फॉर्म होणार. त्यानंतर आपल्याकडे उरलेलं काय आहे Mg, याला अटॅच आहे X आणि याला अटॅच काय होईल OH जो उरलेला आहे तो इथे अटॅच होईल. अशा प्रकारे आपला एक कंपाऊंड बनत आहे. तर यावरूनच तुम्हाला आता ही रिॲक्शन सॉल्व करायची आहे. RMgX या फॉर्ममध्ये आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहे. मग आपल्याला काय पाहिजे आहे, प्रोपेन पाहिजे आहे. म्हणजे प्रोपेन कोणत्यापासून बनले, प्रोपेनमध्ये ती किती कार्बन आहे, 1 2 3 कार्बन आहे. तर 3 कार्बनवाला आपल्याला शोधायचा आहे. तर पहा इथे काय फर्स्ट, सेकंड आणि थर्ड 3 कार्बन आहे म्हणजे हा एक पॉसिबल प्रोडक्ट होऊ शकतो, ऑप्शन नंबर A. त्याच्यानंतर इथे काय 1 आणि 2च कार्बन आहे. आपल्याला प्रोपेन आहे म्हणजे 3 कार्बन हवे आहे म्हणजे ऑप्शन नंबर B कट होणार. ऑप्शन C 1 कार्बन हा दुसरा कार्बन आणि थर्ड कार्बन, पण थर्ड कार्बन जो आहे तो CH2ला अटॅच आहे म्हणजे आयसोमध्ये आहे, तर हा पण प्रोडक्ट येणार नाही. त्यानंतर इथे फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन आणि थर्ड कार्बन 3 कार्बन आहे, पण MgI जो आहे जुडलेला तो काय आयसोमध्ये जुडलेला आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा प्रोडक्ट येणार नाही. आपला ॲन्सर काय येणार CH3 CH2 CH2 आणि MgI. अशा प्रकारे आपला ॲन्सर येणार आहे. मी तुम्हाला रिॲक्शन करून दाखवते. आता आपण ए म्हणजे काय कन्सिडर केला, CH3 CH2 CH2 आणि काय आहे MgI. हे आहे आपलं आन्सर. याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशन कशाची करायची, H2ची. प्लस H2 जर आपण केलं H आणि OH तर जो बॉन्ड ब्रेकिंग होईल तो बॉन्ड ब्रेक कुठनं होणार, इथनं बॉन्ड ब्रेक होणार. त्याच्यामुळे हा जो पार्ट आहे हा वेगळा येईल. ॲरोवर ड्राय इथर टाकायचं आहे. ड्राय इथर टाकल्यानंतर पहा काय होणार प्रोडक्ट, CH3 CH2 CH2. आता इथे इथपर्यंत ब्रेक झाला. त्यानंतर हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन या कार्बनला अटॅच होणार म्हणजे आधी 2 हायड्रोजन होते, इथे 1 हायड्रोजन आल्यानंतर याचे किती 3 हायड्रोजन होईल म्हणजे इथे काय येणार प्रोपेन येणार. प्लस आपल्याकडे उरलेलं काय MgI अशा प्रकारे अटॅच करायचा आणि अजून काय उरलेलं आहे OH, हा OH Mgला अटॅच होईल अशा प्रकारे. याचं नाव काय 3 कार्बन म्हणजे प्रोपेनचा अल्केन झाला. त्यानंतर हा झाला हायड्रॉक्सी मॅग्नेशियम आयोडाईड. त्यामुळे आपला ऑप्शन नंबर A हे आन्सर आहे. बरं याचं नाव कशा प्रकारे सांगाल तुम्ही, किती आहे 1 2 आणि 3 कार्बन आहे. 3 कार्बन म्हणजे काय
प्रोपेन आणि त्याला मॅग्नेशियम आणि आयोडीन जुडलेला आहे, म्हणजे प्रोपिल मॅग्नेशियम आयोडाईड असे या कंपाऊंडचं नाव येईल. तुम्ही जेवढी जास्त नेमिंगची प्रॅक्टिस कराल तितकं जास्त तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे सोपं जाईल. आणि सगळा खेळ हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या IUPAC नॉमेनक्लेचरवरच आहे, कारण इथे तुम्हाला रिएक्शन दिली आहे, पण काही क्वेश्चनमध्ये असं पण असू शकते फक्त तुम्हाला नेम सांगितलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू. काय, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑप्टेन व्हेन इथिल ब्रोमाइड इज रिएक्ट विथ मेटॅलिक सोडियम इन ड्राय इथर. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्टेन व्हेन इथिल ब्रोमाइड म्हणते. इथिल ब्रोमाइड, इथिल म्हणजे काय, इथ म्हणजे 2 कार्बन म्हणजे CH3 CH2 आणि याला काय लागणार Br लागणार. हा काय झाला इथिल ब्रोमाइड. इथिल ब्रोमाइड व्हेन रिॲक्ट विथ मेटॅलिक सोडियम, याला काय करायचं आहे मेटॅलिक सोडियममध्ये रिॲक्ट करायचं आहे. मेटॅलिक सोडियम म्हणजे Na मध्ये रिॲक्ट करायचं आहे आणि याचे आपल्याला 2 मॉलिक्युल्स घ्यायचे आहे. म्हणजे काय, मी याला फक्त एक मिररमध्ये लिहिणार अशा प्रकारे Br, त्यानंतर CH2 आणि CH3 अशा प्रकारे लिहिणार. ठीक आहे. तर आता सोडियमचे जे मॉलिक्यूल आहे हे आपल्याला 2 सोडियमचे मॉलिक्युल्स घ्यायचे आहे, 2 सोडियमचे ॲटम्स घ्यायचे आहे. ॲरोवर न विसरता तुम्हाला ड्राय इथर लिहायचं आहे, कारण ही जी रिॲक्शन आहे हे ड्राय इथरच्याच प्रेझेन्समध्ये झालेली पाहिजे, नाहीतर ब्लास्ट होऊ शकते. त्यामुळे ड्राय इथर हे लिहायला विसरायचं नाही, ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन करायची आहे. आता एक ट्रिक आहे, हे पहा, इथून हा ब्रोमीन 2 सोडियम आणि हा Br हा ॲज अ बाय प्रोडक्ट बाहेर निघणार. म्हणजे काय होणार, टॉईस Na आणि Br पण किती आहे 2 आहे, म्हणजे Br टॉईस Na Br म्हणजे काय झाला सोडियम ब्रोमाइड झाला. आता उरलेलं काय आहे आपल्याकडे CH3 CH2 त्यानंतर इथे CH2 आणि CH3, याला काय म्हणणार आपण 4 कार्बन म्हणजे N ब्युटेन. हा झाला तुमचा प्रॉडक्ट. तर ऑप्शन नंबर A इज द करेक्ट आन्सर, N ब्युटेन. दॅट्स इट. चला नेक्स्ट. हां, आणखी ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनला काय म्हणतो आपण रूट्स रिॲक्शन असं म्हणतो. या रिॲक्शनचं नाव आहे रूट्स रिॲक्शन. रूट्स रिॲक्शन जी आहे किंवा ग्रिग्नार्ड रिएजंटची जी रिॲक्शन आहे, या दोन्ही रिॲक्शन MST CETसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे त्यावरचे सगळे जे काही एक्झाम्पल असेल ते तुम्हाला सॉल्व करायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. आयडेंटिफाय द प्रॉडक्ट ऑप्टेन व्हेन आयसोप्रोपिल ब्रोमाइड इज रिॲक्टेड विथ मेटॅलिक सोडियम इन ड्राय इथर. आता हा सेम क्वेश्चन याच्या आधी झालेला आहे आपला, ते पण रूट्स रिॲक्शनवरची क्वेश्चन होता आणि हा पण जो क्वेश्चन आहे तो रूट्स रिॲक्शनवरचा क्वेश्चन आहे. तर आपण सॉल्व करायला घेऊ. काय म्हणते, व्हेन आयसोप्रोपिल ब्रोमाइड रिॲक्टेड विथ मेटॅलिक सोडियम, आयसोप्रोपिल ब्रोमाइड. तर कशा प्रकारे लिहिणार आपण CH3 CH3 आणि इथे येणार Br. याची आपल्याला 2 मॉलिक्यूल घ्यायचे आहे, पण त्याच्या आधी आपण 2 सोडियम याच्यामध्ये ॲड करू 2Na आणि सोबत याच्या काय येणार पुन्हा परत हाच एक मॉलिक्यूल लिहायचा Br CH त्यानंतर CH3 आणि CH3. हे दोन्ही मॉलिक्यूल सेम आहे, फक्त मी काय लिहिले आहे मिररमध्ये लिहिलेला आहे हा मॉलिक्यूल. याचं नाव काय आहे आयसोप्रोपिल ब्रोमाइड. रिॲक्शन कोणती आहे ही रूट्स रिॲक्शन आहे. म्हणजे रूट्स रिॲक्शनमध्ये काय होते, ही रिॲक्शन पहिली गोष्ट ड्राय इथरमध्ये होते, ड्राय इथरमध्ये ही रिॲक्शन होते आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये सोडियमची ॲडिशन करावी लागते. आता जसं आपण पहिल्या रिॲक्शनमध्ये केलं त्याच प्रकारे इथे पहा Br जो आहे Br टॉईस Na आणि Br हे काय निघणार ॲज अ बाय प्रोडक्ट बाहेर निघणार प्लस टॉईस Na Br म्हणजे काय 2 सोडियम ब्रोमाइडचे आपल्याला मॉलिक्यूल ॲज अ बाय प्रोडक्ट मिळाले. मग आता प्रोडक्ट काय मिळणार, उरलेलं काय आहे ते बघायचं. केमिस्ट्री काहीच कठीण नाही, फक्त तुम्ही एक स्ट्रक्चर एक फॉलो केलं तर तुम्हाला सोपं जाईल. पहा उरलेलं काय आहे CH3 त्यानंतर CH खाली याला CHला CH3 अटॅच आहे, त्यानंतर हा पार्ट बाहेर निघाला. परत इथे काय उरलेलं आहे CH CH3 आणि CH3.
अशा प्रकारे आपला कंपाऊंड बनलेला आहे. पण आपल्याला काय नेमिंगमध्ये आन्सर विचारलेला आहे, तर नेमिंग करायचं. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ नंबरिंग केलं आपण. सेकंड पोझिशनवर काय आहे, मिथिल आहे. त्यानंतर थर्ड पोझिशनवर पण काय आहे, मिथिल आहे. म्हणजे 2,3 डाय मिथिल, 2,3 डाय मिथिल आणि 4 कार्बन आहे. म्हणजे काय करावं लागेल, 4 कार्बन म्हणजे ब्युटेन, 2,3 डाय मिथिल ब्युटेन असं याचं नेमिंग येईल. तर पहा कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, 2,3 डायमिथिल ब्युटेन. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. हे झालं तुमचं आन्सर. हा पण क्वेश्चन रूट्स रिॲक्शनवरचा होता. म्हणजे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, रूट्स रिॲक्शन, ग्रिग्नार्ड रिएजंट, त्याच्यानंतर आयसोमेरिझम, IUPAC नॉमेनक्लेचर, हे जे कॉमन टॉपिक आहे हे कन्फर्म 100% करूनच जायचे पेपरला. सो पुन्हा आपण येऊ समोरच्या व्हिडिओमध्ये असेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊन. आत्तासाठी थँक्यू.